नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काल धुळे दौऱ्यावर आले होते. यावेळी पक्षवाढ व संघटनात्मक बांधणीसाठी जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली. तसेच विविध विषयांवर त्यांनी माध्यमांशी संवादही साधला. मागण्या आंदोलन होत आहे. प्रत्येकाला वाटतं की मी या शेड्यूलमध्ये बसलं पाहिजे. हा निर्णय राज्य स्तरावर होत नाही. राजकारणासाठी आम्ही त्याचा उपयोग करतो. हे लक्षात घ्या की आम्ही आश्वासनं देतो, तुम्हाला हे आरक्षण देतो, तुम्हाला हे आरक्षण देतो, पण त्याचा निर्णय करताना तो देश पातळीवर होत असतो, तो घटनेतून होत असतो. आणि म्हणून ह्यामध्ये वाद निर्माण करायचा, धर्मातून वाद निर्माण करायचा, आरक्षणातून वाद निर्माण करायचा ही प्रथा चालू आहे. आता ह्यामध्ये वर्गीकरण करत असताना आता मला वाटतं जनगणना पण होते, ते जातनीय होते, जातनीय होते का काय याच्यावर सुद्धा आज त्या ठिकाणी चर्चा होती आहे. माझं म्हणणं आहे की ह्या सर्व गोष्टीचा निर्णय हा राज्य स्तरावर होत नाही. माझं स्पष्ट म्हणणं आहे, जर एखाद्या जातीमध्ये त्या जातीला बसवायचा असेल तर तो निर्णय हा केंद्र सरकारचा असतो, तो केंद्रातूनच झाला पाहिजे. या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचा अधिकार राज्याला नाही. पण आम्ही काय म्हणतो आणि मागण्या काय होतात याला अर्थ राहणार नाही. त्याचा खुलासा म्हणतात सत्तारूढ पक्षानेच करणं गरजेचं आहे. त्याचा ट्रेन जरा बघितलं नाही. आपण जर बघितलं असेल म्हणजे भाजपला जी सत्ता मिळाली याच्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये, ते जर बघितलं तर यंत्रणेचा प्रचंड प्रमाणात वापर केला जातो आणि त्या यंत्रणेच्या ताकदीवर आणि तशाच पद्धतीने नावं बोगस असतील, सबल युवार नावं होती ती रद्द करायची किंवा एक निवडून कसं यावं याच्या प्रकारची जी स्ट्रॅटेजी. आणि मला वाटतं की एकट्या ममता दिदीच्या विरोधामध्ये राज्यात देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री महिना 15-15 दिवस ठाण मांडून पडलेले आहेत आणि पूर्ण देशाची यंत्रणा राबवली गेली होती. आणि आता तामिळनाडूमध्ये सुद्धा बघितले बघा ठिकाणी पूर्वी विकासाच्या लोकांना आश्वासनं दिली जायची, आता योजनेचे आश्वासन दिले जातात. म्हणजे आता 25,000 रुपये, 9 सिलेंडर फुकट, 8 ग्राम सोनं फुकट, लग्नाला तुम्हाला सिल्कची साडी फुकट, अशा वेगवेगळ्या योजना लॉटरी सिस्टीमने करायच्या बाबतीमध्ये भूमिका झाली की लोक मतं देतात. अशा प्रकारचा भ्रम राज्यात त्यांना पक्षांना झालेला आहे आणि त्याचा फायदा होतो. हे चित्र महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण बघितलं, इतर राज्यामध्ये सुद्धा बघतो. अशा पद्धतीने प्रत्येक निवडणुकीला कुठल्या पद्धतीने त्या राज्यात आपण जिंकू शकतो याचे आराखडे बांधून निवडणुका होत आहेत आणि सत्तेचा प्रचंड वापर होतो. त्याचा परिणाम ह्या 5 राज्याच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला. भाजप स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर निवडून येत आहे. इतर पक्षाचे नेते घेऊन भाजप सत्तेवर येत आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप स्वतःच्या ताकदीवर येत आहे. ममता दिदींच्या असलेल्या पक्षाचे पदाधिकारी घेऊन ते सत्तेवर आलेले आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की आता सत्तेमध्ये जाण्याचा कल किंवा आता फायदा करून घेण्याचा कल वाढायला लागलेला आहे. मला वाटतं जनतेमध्ये नाराजी आहे का आहे. प्रचंड महागाई, प्रचंड प्रमाणात आज त्या प्रकारे अडचण निर्माण झालेल्या आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी, प्रचंड अस्वस्थता आहे. परंतु त्याचा इनकॅश करण्याचा प्रयत्न पक्षाने, विरोधी पक्षाने केला पाहिजे. मला वाटतं की ती शिथिलता दूर करण्यासाठी आपण संघटना बांधतोय. मला माहिती आहे धुळ्यामध्ये सुद्धा बरेच पदाधिकारी आम्हाला सोडून गेले, परंतु ते गेल्यामुळे नवीन पदाधिकारी घेऊन आम्ही त्या ठिकाणी पक्ष संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न इथेच नाही तर महाराष्ट्रात करणार आहोत. आणि मला वाटतं की जनते हे बोलतात ना 3-4 वेळा तेच पक्ष सत्तेवर बसला ही एक अँटी इन्फन्सी जी असते ती तयार होते. मला वाटतं भाजपमध्ये सुद्धा अशा प्रकारची परिस्थिती देशामध्ये तयार होईल, राज्यात तयार होईल आणि ती निगेटिव्हिटी. आता काल एक घटना घडल्यानंतर जनता रस्त्यावर उतरते, त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातो. कधी जनता रस्त्यावर उतरल्यानंतर जो उद्रेक होतो त्याचं कारणच एक आहे की मनामध्ये उद्रेक आहे, फक्त त्याला वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न करणारा पक्ष पुढे चांगल्या प्रकारचं यश मिळतो. अधिक झाला असताना काही ठिकाणी आम्ही आघाडी करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतला. त्यामुळे आम्हाला शेवटच्या क्षणात निर्णय घेतल्यामुळे थोडासा नगरपालिका, महानगरपालिकेला, नगरपंचायतीला आम्हाला निर्णय घेताना थोडीशी अडचण होतात. शेवटच्या क्षणाला दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र यायला आम्ही महाविकास आघाडीमध्ये सुद्धा थांबतो. काही लोक पक्षाचे मग उमेदवार देत असताना हात दिला पाहिजे, मग त्याला थांबवा, जो निवडून येणार आहे त्याला पण आम्हाला थांबवावं लागतं. अशा परिस्थिती निर्माण झाल्या होत्या. म्हणूनच आता आम्ही स्वतःच्या ताकदीवर उभं राहण्याचा पहिला प्रयत्न करणार आहोत. आमच्या ताकदीवर आम्ही उभं राहिलो
तर पुढे आम्ही चर्चेला प्राधान्य देऊ शकतो. यामुळे आपण नाश्ता करावा. मग नगरपालिकेच्या निवडणुकीला अपयश आले, फार मोठ्या प्रमाणात यश आलं हे कबूल करतो. परंतु मला वाटतं की पक्ष 1999 सालापासून स्थापन झाल्यापासून कायम सत्तेत राहिलेला होता. आज विरोधात राहिलो म्हणून लगेच आपण परत सत्तेत आलो पाहिजे ही स्वप्न पाहण्यापेक्षा 2029ला सत्तेत कसं यायचं यासाठी आपण बैठक घेतोय. मला रिझल्ट मी 100% पाहायला तुम्हाला मिळेल. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.